पाऊस सगळ्यात मुसळधार पडणार आहे, मुंबईकडे पडणार आहे. म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे, सांगलीकडे पडणार आहे, कराडकडे पडणार आहे, पुण्याकडे मुसळधार पडणार आहे, रायगडकडे मुसळधार पडणार आहे. पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे. कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरकडे मुसळधार पडणार आहे. सातारा त्या कोकण पट्टीमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा लक्ष. त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत पुन्हा मराठवाड्याकडे, विदर्भाकडे असा दररोज वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे. पण सगळीकडे 2-2 दिवस मात्र हजेरी लावणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथं रिमझिम पाऊस पडणार आहे, कुठं निस्ते थेंबच येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडत असताना आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही देखील झाडाचा निवारा घेऊ नका. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. पण राज्यात मात्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोकण, नाशिक, मुंबई या भागाकडे मुसळधार अतिवृष्टी देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. तिकडच्या भागातल्या त्याला पूर देखील येईल, म्हणून हे त्यांनी लक्षात घ्यायचं. आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या 24 तारखेला परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. हा अंदाज लासूरकडे जात असताना दिलेला आहे, समृद्धी हायवे.